आपलं चॅप्टर मॅथमॅटिकल मेथड्स संपलेलं आहे. तुम्ही टेक्स्टबुक वापरत असाल तर पुढचा जो पार्ट आहे तो आपल्याला कॅन्सल झालेला आहे. इंटेग्रल कॅल्क्युलस. आता जे आपण शिकलो आहे त्याच्यावरचे न्यूमेरिकल्स एक्सरसाइजमधले ते आपण सॉल्व करू, म्हणजे पूर्णच क्लिअर होऊन जाईल तुम्हाला. एक्सरसाइजमधले प्रॉब्लेम शिकायचे आपल्याला न्यूमेरिकल. बघा पुढचा क्वेश्चन एक्सरसाइजमधला आहे. शो दॅट ए बार इज इक्वल टू आय कॅप मायनस जे कॅप अपॉन √2 इज अ युनिट वेक्टर. मग सर्वात पहिले तर तुम्हाला हे कळलं पाहिजे व्हॉट इज मीन बाय युनिट वेक्टर. डेफिनेशन आपण थिअरीमध्ये शिकलो होतो. अ वेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड इज कॉल्ड युनिट वेक्टर. मग याची मॅग्निट्यूड काढायची, ती किती आली पाहिजे 1. मग बघा ए बार इज इक्वल टू, याला आपण असं लिहू शकतो आय कॅप अपॉन √2 जे कॅप अपॉन √2 दॅट इज, हाच आपण असं लिहू शकतो 1 अपॉन √2 आय कॅप मायनस 1 अपॉन √2 जे कॅप. के कॅप नाही आहे त्याच्यात. सो मॅग्निट्यूड ऑफ ए बार, मॅग्निट्यूड फाइंड करता येतं तुम्हाला. कसं असतं एक्स स्क्वेअर प्लस AY स्क्वेअर प्लस AZ स्क्वेअर. AX स्क्वेअर म्हणजे आय कॅपचं कोएफिशियंट किती 1 अपॉन √2 स्क्वेअर प्लस AY स्क्वेअर काय 1 अपॉन √2 स्क्वेअर प्लस AZ. झेड म्हणजे के कॅप नाही, इथं 0 लिहायची गरज नाही. सो 1 अपॉन √2चा स्क्वेअर 2, 1 अपॉन हा मायनस आहे, मायनस टाकू इथं, मायनसचा स्क्वेअर पण काय येतो प्लस अपॉन 2, 1/2 इंटू 1/2 प्लस 1/2 किती येतो 1 इज इक्वल टू 1. ॲज मॅग्निट्यूड ऑफ ए बार इज 1, it is a unit vector. मॅग्निट्यूड किती आली त्याची 1 आली, म्हणून तो काय झाला युनिट वेक्टर. पुढचं न्यूमेरिकल बघा. पुढचं V1 बार इज इक्वल टू 5I कॅप प्लस 2J कॅप अँड V2 बार इज इक्वल टू AI कॅप मायनस 6J कॅप आर परपेंडिक्युलर टू इच अदर. डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ A. ची व्हॅल्यू काढायची. आता जी कंडिशन दिली V1 बार अँड V2 बार आर परपेंडिक्युलर टू इच अदर. इफ द टू वेक्टर्स, प्रॉपर्टी होती आपल्याकडे स्केलर प्रॉडक्टमध्ये, इफ द टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर देन देअर स्केलर प्रॉडक्ट इज 0. त्यांचा स्केलर प्रॉडक्ट काय असतो 0 असतो. मग असं V1 बार डॉट V2 बार स्केलर प्रॉडक्ट काढू आपण. मग कसं लिहितो आपण 5I कॅप प्लस 2J कॅप डॉट AI कॅप मायनस 6J कॅप. सो V1 बार डॉट V2 बार हा काढता येतो आपल्याला. कसं करतो आपण 5 इंटू A प्लस 2 इंटू मायनस 6. सो V1 बार डॉट V2 बार 5A मायनस 6 12 जा 2 6 जा 12. सो 5A मायनस 12 हा स्केलर प्रॉडक्ट आला. मग काय लिहायचं बट V1 बार अँड V2 bar are perpendicular to each other. एकमेकांना काय perpendicular. Hence their scalar product must be 0. So V1 bar dot V2 bar 5A minus 12 आला आहे. मग तू इथं लिहू आपण 5A minus 12 is equal to 0. 5A is equal to 12. A is equal to 12 upon 5. A is equal to 12 upon 5 करा. 5 2 जा 10 रिमेनिंग 2, 5 4 जा 2.4. A ची व्हॅल्यू आली.
पुढचा क्वेश्चन बघा. शो दॅट ए बार इज इक्वल टू 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस 6k कॅप अँड बी बार इज इक्वल टू 3i कॅप मायनस 6j कॅप प्लस 2k कॅप अँड सी बार इज इक्वल टू 6i कॅप प्लस 2j कॅप मायनस 3k कॅप आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. म्हणजे हे तिघं वेक्टर जे गिवन ऑल 3 वेक्टर्स वी हॅव टू शो दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. आत्ता एक एक्झाम्पल पाहिलं आपण. जर स्केलर प्रॉडक्ट दोन वेक्टर्सचा 0 आला देन द वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. मग त्याला असं करावं लागेल मला. पहिला ए बार डॉट बी बार काढू आपण. काय 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस 6k कॅप डॉट बी बार 3i कॅप मायनस 6j कॅप प्लस 2k कॅप. सो ए बार डॉट बी बार 2 into 3 plus 3 into minus 6 plus 6 into 2 into 3 6 minus 18 plus 12 plus 6 18 minus 18 is equal to काय 0. that means scalar product किंवा काही गरज नाही. कळतं तुम्हाला आता. स्केलर प्रॉडक्ट काय आला 0. दॅट मीन्स ए बार परपेंडिक्युलर टू बी बार. पहिलं झालं आपलं. आता सेकंड करू. ए बार बी बार झालं तर बी बार आणि सी बारचं करू. मग बी बार डॉट सी बार बी बार 3i कॅप मायनस 6j कॅप प्लस 2k कॅप इंटू सी बार 6i कॅप प्लस 2j कॅप मायनस 3k कॅप. पुढे बघा 3 into 6 प्लस मायनस 6 into 2 मायनस 6 into 2 प्लस 2 into मायनस 3 3 6 जा 18 मायनस 12 मायनस 6. दॅट मीन्स 18 मायनस 12 6 मायनस 6 0. स्केलर प्रॉडक्ट काय आला वापस 0 आला. दॅट मीन्स बी बार परपेंडिक्युलर टू सी बार. तर थर्ड राहिला ए आणि बी परपेंडिक्युलर आहे. बी आणि सी परपेंडिक्युलर आले तर ए आणि सीचं पाहू. सो ए बार डॉट सी बार. ए बार काय बघा 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस 6k कॅप डॉट. आता सी बार पाहावं लागेल ना. दिसत नाही तुम्हाला. बघा आता सी बार किती 6i कॅप प्लस 2j कॅप मायनस 3k कॅप. सो ए बार डॉट सी बार 2 into 6 प्लस 3 into 2 प्लस 6 into minus 3. that is 12 plus 6 minus 18 becomes equal to 0. that means A bar perpendicular to C bar. That means all the 3 vectors are perpendicular to each other. A bar perpendicular to B bar, B bar perpendicular to C bar, and A bar perpendicular to C bar. That means A bar perpendicular to B bar perpendicular to C bar. So all the 3 vectors are perpendicular to each other. पुढचा क्वेश्चन बघा. डिटरमाइन A bar cross B bar if A bar is equal to 2i cap plus 3j cap and B bar is equal to 3i cap plus 5j cap. क्रॉस प्रॉडक्ट काढायचं आपल्याला असा A bar क्रॉस B bar. कसं लिहितो आपण? क्रॉस प्रॉडक्टचा फॉर्म्युला दिला होता मी इन द फॉर्म ऑफ डिटर्मिनंट i कॅप j कॅप k कॅप. पहिले A बार आहे तर 2 j 3
के नाही आहे तर काय घेतो आपण 0. पुढे 3 5 याचं पण काय राहील 0. आता हे सॉल्व करणं बऱ्याच वेळेस शिकवलं मी तुम्हाला. जो युनिट वेक्टर घेऊ तो कॉलम सोडून द्यायचा, बाकी उरलेल्या 2 कॉलमचं काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि सबट्रॅक्शन. म्हणजे असं आय कॅप हा कॉलम सोडतो आपण, असं मल्टिप्लिकेशन येतं 3 × 0 0 - 0. पुढे प्लस जे कॅप घेताना हा कॉलम सोडतो, याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन असं करतो आपण. किती येईल ते 3 × 0 0 - 2 × 0 0 प्लस के कॅप हा कॉलम सोडतो, असं मल्टिप्लिकेशन किती येईल 10 - 9 0 - 0 पूर्ण काय होईल 0 + 0 प्लस 10 - 9 = 1 1 के कॅप, पण 1 लिहित नाही, सो दॅट इज इक्वल टू के कॅप. दिस इज द ए बार क्रॉस बी बार. पुढचा क्वेश्चन बघा. इव्हॅल्युएट फर्स्ट असं दिलं आहे तुम्हाला जे कॅप डॉट आय कॅप प्लस के कॅप. सोपं आहे. जेने दोघांना मल्टिप्लाय करायचं, स्केलर प्रॉडक्ट येतो जे कॅप डॉट आय कॅप प्लस जे कॅप डॉट के कॅप. तुम्हाला प्रॉपर्टी पार्ट आहे. काय प्रॉपर्टी शिकवली ती तुम्हाला मी स्केलर प्रॉडक्टमध्ये आय कॅप प्लस जे कॅप इज इक्वल टू जे कॅप प्लस के कॅप इज इक्वल टू के कॅप प्लस आय कॅप. या रेक्टँग्युलर युनिट वेक्टर्सचा स्केलर प्रॉडक्ट काय असतो आय कॅप जे कॅप इज इक्वल टू 0 + 0 इज इक्वल टू 0. प्रॉपर्टीमध्ये जावं लागेल. परपेंडिक्युलर वेक्टरचा स्केलर प्रॉडक्ट काय असतो 0 असतो. आय जे के एकमेकांना काय असतात परपेंडिक्युलर असतात. सेकंड बघा आय कॅप -2 जे कॅप आय कॅप प्लस के कॅप. स्केलर प्रॉडक्ट काढायचं आपल्याला. स्केलर प्रॉडक्ट याचं कोएफिशियंट किती आहे 1 1 × 1 × 1 प्लस -2 × काय पुढे 0. त्यावर इथं जे नाही आहे. केच्या बाबतीत बघा इकडं के नाही आहे म्हणजे काय घ्यायचा 0 × इथं किती आहे 1. पुढे काय येईल बघा 1 × 1 1 0 × 2 0 + 0 इज इक्वल टू 1. पुढचं न्यूमरिकल बघा. शो दॅट ए बार इज इक्वल टू 2 आय कॅप प्लस 5 जे कॅप मायनस 6 के कॅप अँड बी बार इज इक्वल टू आय कॅप प्लस 5/2 जे कॅप मायनस 3 के कॅप आर पॅरलल टू इच अदर. मग तुमच्या प्रॉपर्टीज पार्ट पाहिजे ते तुमच्या लक्षात पाहिजे. जर 2 वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट 0 आला तर ते एकमेकांचे काय असतात पॅरलल वेक्टर्स असतात. इफ द क्रॉस प्रॉडक्ट ऑफ 2 वेक्टर्स आर पॅरलल cross product of 2 vector is 0, then the vectors are parallel to each other. So first we have to find the cross product of these 2 vectors a bar cross b bar. फॉर्म्युला लर्न झाला तुमचा आय कॅप जे कॅप के कॅप क्रॉस प्रॉडक्टचा. ए मग काय राहील 2 5 -6 देन बी बार 1 5/2 -3. त्याचा क्रॉस प्रॉडक्ट येतो तुम्हाला काढता आय कॅप हा कॉलम सोडतो आपण असा क्रॉस करतो बरोबर. 5 3 15 -15 मायनस याचं बघा 5/2 × -6
2 3 जा 6 किती आला 5 3 जा 15 -15 येईल तो प्लस जे कॅप हा कॉलम सोडतो असं क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो काय येईल -6 × 1 -6 -2 3 जा -6 प्लस के कॅप तो सोडायचा असा 2 × 5/2 2 2 कॅन्सल काय राहील 5 -5 1 जा 5 देन आय कॅप -15 मायनस प्लस जे कॅप -6 प्लस के कॅप इंटू काय या 0 प्लस मायनस 0 दॅट इज 0 प्लस 6 - 6 0 and 0 मग खाली असं लिहायचं ॲड ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू 0 देन ए बार इज पॅरलल टू बी बार. बघा व्यवस्थित ऑब्झर्व करा. पुढचा क्वेश्चन बघा. गिव्हन पी बार इज इक्वल टू 4i cap minus j cap plus 8k cap and q bar is equal to 2i cap minus mj cap plus 4k cap. Find m if p bar and q bar have same direction. Take as a rule if the two vectors or number of vectors are in same direction, that means their corresponding components must be in the same proportion. म्हणजे असं लिहावं लागेल आपल्याला as p bar and q bar have same direction, then their corresponding components must be in same proportion. म्हणजे त्या करस्पॉन्डिंग कॉम्पोनंटचा रेशो सेम असतो. म्हणजे असा दॅट इज 4/2 इज इक्वल टू इथे किती असतो -1 इथे किती -m इज इक्वल टू 8/4. कोणतेही दोन रेशो घ्या ॲन्सर मिळेल तुम्हाला. म्हणजे असं सो 4/2 मायनस काय तो +m काय कराल 2 2 जा 4 2/1 इज इक्वल टू 1/m काय कराल क्रॉस मल्टिप्लिकेशन 2m इज इक्वल टू 1 so m is equal to 1/2. This is the value of m. पुढचा एक क्वेश्चन बघा. फाइंड अ युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ वेक्टर 3i cap plus 4j cap. झालंय आपलं असं एक्झाम्पल. युनिट वेक्टरचा फॉर्म्युला होता युनिट वेक्टर इज इक्वल टू काय फॉर्म्युला दिला होता तुम्हाला गिवन वेक्टर अपॉन इट्स मॅग्निट्यूड. मग पहिले गिवन वेक्टरचा आहे त्याची काय काढावं लागेल मॅग्निट्यूड. मग असं मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर इज इक्वल टू फॉर्म्युला पाठ तुमचा 3² प्लस 4². 3चा स्क्वेअर 9 प्लस 16 दॅट बिकम्स टू 25 इज इक्वल टू 5. आता युनिट वेक्टर फाइंड करायचं आपल्याला. मग युनिट वेक्टर माहिती आहे तुम्हाला. सो ए
वेक्टर याला आपण मानून घेऊ. युनिट वेक्टर यू कॅप इज इक्वल टू गिवन वेक्टर काय आहे 3i कॅप प्लस 4j कॅप अपॉन इट्स मॅग्निट्यूड किती आहे 5. सो यू कॅप इज इक्वल टू याला सेपरेट करू शकतो आपण 3/5 i कॅप 4/5 j कॅप. दिस इज द युनिट वेक्टर. हे आपलं चॅप्टर चालू होतं मॅथमॅटिकल मेथड. तुम्हाला लॉग टेबल शिकवलं होतं मी. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या. आपण जे लॉग पाहिले ते सर्व कशाचे होते द नंबर ग्रेटर दॅन 1 होते. पण जर नंबर 0 पॉईंट असेल तर त्याची कॅरेक्टरिस्टिक कशी काढता आणि त्याचं कॅल्क्युलेशन कसं करता तो पार्ट आपला बाकी होता. तर एकाच वेळेस जर 2 लॉग शिकवले तर मुलं कन्फ्यूज होऊन जातात आणि ते कन्फ्युजन वाढत जातं. म्हणून मी आता याच व्हिडिओत तुम्हाला फक्त कॅरेक्टरिस्टिक आज सांगणार आहे. पुढचा व्हिडिओ कॅल्क्युलेशनचा राहील लॉग टेबलचा. तो असं बघा characteristics of number less than 1. आतापर्यंत लॉग जे पाहिले तुम्ही ते काय होते ग्रेटर दॅन 1 होते. आता लेस दॅन 1 पाहिजे म्हणजे सगळे 0 पॉईंटमध्ये राहतील. मग कसं येईल बघा. असा नंबर असेल 0.03697 असा नंबर दिला आहे तुम्हाला. मग याचा लॉग तर तुम्हाला फाईंड करता यायला लागला तर 36चा 97 मध्ये पाहायचा. कॅरेक्टरिस्टिक चेंज होते. इथं डेसिमल पॉईंट नंतर येणारा लगेच 0 जो असेल ते जेवढे 0 असतील त्यात 1 प्लस करायचा. थोडी मायनसमध्ये कॅरेक्टरिस्टिक असते. पॉईंट नंतर किती 0 इथं 1 बरोबर. 1 + 1 इज इक्वल टू काय झालं 2. मग बार 2 पॉईंट याला बार 2 म्हणतात म्हणजे मायनस असतो तो लॉगच्या भाषेत बार म्हणतात. बार 2. आता कशाचा लॉग पाहायचा 36चा 97 मध्ये. तो तुम्हाला पाहत आहे. आता सध्या आपण फक्त काय बघतोय कॅरेक्टरिस्टिक कसे पाहिजे. याच्या पुढे काय लिहावं लागेल मॅन्टिसा लिहावं लागेल. 36चा 97 मध्ये नेहमीसारखा लॉग पाहायचा. असा नंबर असेल 0.003697. त्या डेसिमल पॉईंट नंतर किती 0 आहे 2 + 1 किती झाला 3 बार 3 पॉईंट. पुन्हा 36चा कशात फाईंड करायचा 97 मध्ये लॉग फाईंड करायचा. 0.0003697 असेल. पॉईंट नंतर किती 0 आहे 3 + 1 किती झाला बार 4 पॉईंट. पुढे येतं तुम्हाला लॉग पाहता 0.0000309 अशी संख्या असेल तर याचा काही संबंध नाही या 0चा. डेसिमल पॉईंट नंतर येणारे 0 मोजायचे याचा काही संबंध नाही. सो पॉईंट नंतर 1 2 3 4 4 0 आहेत. 4 + 1 दॅट इज बार 5 पॉईंट. 30चा लॉग कशात पाहावं लागेल 9 मध्ये. 0.3697 असेल बघा का नंबर. डेसिमल पॉईंट नंतर किती 0 आहे डेसिमल पॉईंट नंतर किती 0 आहे तर 0 0 आहे +1 दॅट इज 1 बार 1. सो इट इज बार 1 पॉईंट. पुढे काय लिहायचा लॉग फाईंड करायचा. ते लक्षात ठेवायचा. या कॅरेक्टरिस्टिक होत्या मायनसमध्ये फॉर दोज नंबर विच आर लेस दॅन 1. बघा कॅल्क्युलेशन करून पाहू आपण. 55.23 अपॉन 90.12. आतापर्यंत असे न्यूमेरिकल्स मी दिले नव्हते तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये म्हणून. आता नेहमीसारखं काय करायचं
याचा लॉग पाहायचा मायनस याचा लॉग, डिवाइड असेल तर काय करतो आपण, सबट्रॅक्शन करतो. लॉग 55.23 मायनस लॉग 90.12. त्याची कॅरेक्टरिस्टिक लिहावी लागेल आपल्याला पॉईंटच्या अगोदर. आता ही संख्या जी आहे ही ग्रेटर दॅन 1 आहे, म्हणजे कॅरेक्टरिस्टिक मायनसमध्ये येणार नाही. पॉईंटच्या अगोदर किती डिजिट्स आहेत, 2 डिजिट्स आहेत, तर कॅरेक्टरिस्टिक काय असते 1. 55चा 23 मध्ये पाहायचा लॉग शोधा. 55चा 2 मध्ये किती बघा, 7419 प्लस 3 मध्ये 2 आहे तुमच्याकडे पण लॉग टेबल आहे. याची ॲडिशन करायची, किती झाला 9 + 2 1, हा झाला 2, किती 4 7, म्हणजे 7421 मायनस पॉईंटच्या अगोदर वापस 2 डिजिट्स आहेत, कॅरेक्टरिस्टिक 1. 90चा 1 2 मध्ये बघा, 90चा 1 आणि 2 मध्ये लॉग, किती बघा 90चा 1 मध्ये 9547 प्लस 2 मध्ये बघा मीन डिफरन्सच्या 2 मध्ये दिला आहे त्यांनी 1 ॲड करायचा, की झाला 8459, दॅट इज 9548. आता याची काय करायची, सबट्रॅक्शन करायची. तिकडे करू आपण 1.7421 मायनस 1.9548. सबट्रॅक्शन तुम्हाला करायची, या वयात सबट्रॅक्शन येते तुम्हाला. मांडा बरं पेजवर, मी थांबतोय त्यासाठी. तुम्ही करायची सबट्रॅक्शन. केली का सबट्रॅक्शन बघा. 1 - 8 नाही होत, मग 11 - 8 दॅट इज 3, कॅरी ऑन 1. सो 2 - 5 होत नाही 12, मग 12 - 5 किती झाला 7. पुढे कॅरी ऑन 1. 4 - 6 नाही होत, मग 14 - 6 किती झाला 8, कॅरी ऑन 1. 7 - आता 10 झाला, 17 करायचं, 17 - 10 किती येईल 7, कॅरी ऑन 1. 1 + 1 किती झाले 2. 1 - 2 इज इक्वल टू -1. -1 नाही लिहित, बार 1 लिहिता. सो दॅट इज बार 1 7873. याचं काय पाहिजे आता, अँटी लॉग बार 1 7873. मी सांगितलं तुम्हाला अँटी लॉग फक्त पॉईंट नंतरच्या संख्येचा पाहायचा असतो. बघा मग आता अँटी लॉगचं पेज काढा, 78चा 73 मध्ये फाईंड करा. पाहिलं का तुम्ही अँटी लॉग 78चा 73 मध्ये. बघा 78चा 7 मध्ये दिसतं मला 6124 आणि 3 मध्ये मीन डिफरन्स 4 आहे. ॲडिशन केली आहे 216 6128 दॅट इज 6128. आता पॉईंट ठेवायचा असतो बरोबर, पॉईंट असा ठेवायचा, बार 1 आहे त्यात +1 करायचा, काय आला 0 बरोबर. 0 असेल त्याचं 0 पॉईंट असा आन्सर असतो. आता आजच याच व्हिडिओमध्ये शिकवलं बघा मी तुम्हाला. याचं जर लॉग कॅरेक्टरिस्टिक काढायची ठरली असते तर पॉईंट नंतर 0 नाही आहे, म्हणजे किती 0 असतो 0. 0 + 1 1 बार 1 झालं. इथं जर समजा असं आलं असतं हेच बार 2.7873 असं आला असतो बरोबर. ॲन्सर हे झालं असतं 6128, पण बार 2 आहे, बार 2 + 1 किती आला असतं -1, म्हणजे 0.0 असं लिहिलं असतं. समजा इथं हा बार 1 आहे का, इथं बार 3 आला असता, ॲन्सर हेच राहिलं असतं, पण हे बदललं असतं पॉईंट. बार 3 + 1 किती आला असतं -2. -2 म्हणजे पॉईंट नंतर 2 0 आले असते. झालं. अजून एक्स्ट्राचे जे न्यूमरिकल्स आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तुम्ही याची प्रॅक्टिस करा आता.